हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता लांब उभी राहा, लांब उभी राहा. आता मी क्लासला चालली आहे. क्लासला जाते, तिला सुट्टी आहे. सॅटर्डे संडे सुट्टी असते तिला. आता ती क्लासला चालली. आता सकाळी सकाळी तिची रुटीनची सुरुवात झालेली आहे. तर रियांशी आपली आता आज क्लासला. सर्व स्कूलची रुटीन फिनिश आहे आणि फॉनिक्सची रुटीन आता एकच रुटीन करते. हां, आता फक्त तिला क्लासला जायचं आहे, बाकी काय नाही. चल आम्ही आता क्लासला जातो आहे. रियांशीचा चष्मा कसा वाटतो? ती मध्ये मध्ये घालतच नव्हती. आणि माझा वॉच हां, हे बघा तिकडे दाबल्यावरून ते हे ऑन आहे का ना, हे बघा दिलं सोडलं. त्यांना आणि काय मी समजत आहे? 8 आणि 9 केलं ना, हे बघ ते अलाराम वाजला मी. चालेल चालेल. चल जाऊन येऊया आधी क्लासला. मग आमचा व्हिडिओ असा आणि तुमचा मला लिहून टाक. ते दाखवलं मध्ये मागच्या व्हिडिओत. थोडी नवीन आहे ते. तिला तोच घेऊन नाचते ती. चल चल बाजूला हो. तो माझा चल जाऊया चल. आई मी ते बॉडी वॉश दाखवू माझ्या कशाला? तिला द्या ते तिच्या पप्पाने बॉडी वॉश आणलंय. तर ती म्हणते दाखवते. तिचा पप्पा बाहेर गेलेला ना जरा कामासाठी. तिथून त्याला काय काय आणलंय ती दाखवायचं आहे तिला. माहिती नाही कुठे ठेवले ती मम्मानी. फ्रीजरमध्ये बघ. आहेत आहेत का? मिळाले? हां दाखव दाखव. खात तर नाही एवढं, पण ती अशी दाखवते आता. फेवरेट आहे. हां, पप्पाने तिला काल आणले. तो जरा कामासाठी गेलेला, मग तिला बाहेरून चॉकलेट आणले. आणि ना त्यांनी बॉडी वॉश लावला. किती किलोचा होता तो? 1 लिटरचा. 1 लिटरचा आणलेला. तो आई ओढला स्मेल येतो ना, आंघोळ करताना पण मला ओढली स्मेल येत होतं. जा ठेव जा, चल क्लासला चल. बस झालं. आई मी एकदा body wash. अगं काय बॉडी वॉश दाखवते? तिला सगळं दाखवायचं आहे. ये लवकर. टाईम झाला आहे क्लासचा. तिला बॉडी वॉश दाखवायला आली ती. बेबीचं आहे बेबीचं. तिला असं अशा गोष्टी खूप आवडतात. जा ठेव. आता तिथेच काय ठेवते? बाथरूममध्ये ठेव ना. बाथरूममध्ये ठेव. बाथरूमचा डोर लावू नये. पटापट पटापट उशीर होतोय. चल चल क्लासला चल. शूज घाल चल पटापट. 3 महिने तर चॉकलेट संपलं. 3 महिने चॉकलेट संपणार नाही बोलते. शूज घाल पटापट आणि लिप दाब. आमची लिप कधी कधी यायला खूप वेळ करते. चला मी हिला क्लासला सोडायला जाते. येऊन बघते काय. साहेब आमचे झोपलेत, त्यांचं येऊन मला बघायचं आहे. अजून नाही उठले बिचारे. हॅलो गाईज, आई माझी आज पास्ता बनवते आहे. हा उबलतोय पास्ता आणि इकडे आई कापतीये पास्ता. काय टाकतेस? लसूण थोडीशी कापून, थोडासा कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची. आणि इकडे मी कढई ठेवली आहे. आता आम्ही बनवायला चाललो पास्ता. उबललं तर घरगुती सुरीने कापून बघायचं. चाकू बघते मी पण. बघ झालं. मी कापून बघितला. गरम आहे ना, खाऊन बघ कापला काय. थोडंसं व्हायला पाहिजे. मला आईने दिलं. ती कढई ठेवते. थोडंसं व्हायला पाहिजे. थोडंसं व्हायला पाहिजे ना. आई हे पकड नाही मिठं, मी काहीतरी कर. कढई ठेवली मी. ते थोडंसं तेल टाकते. इथे पास्ता मी पाणी गरम केलं, त्यात 1 वाटी पास्ता टाकलाय. थोडंसं मीठ आणि तेल. हिला आपलं थोडंसं पाहिजे ते करून देते. काय शोधतेच रियांची ट्रॉलीमध्ये. रियांशीला असे नवीन नवीन प्रकार पाहिजेत. नको ना. हां ठेव तिकडे, झाडी ठेव. त्याच्यात तळायचे तर शिजू दे. थोडंसं शिजायला पाहिजे. इथे 2-3 लसूण घेतले. चेचून नाही घ्यायचे, अशा कट करून घ्यायच्या एकदम.
अशी बारीक बारीक कट करून घ्यायचं लसूण. त्याला चेचून नाही घ्यायचं. पील करून घ्यायचं. असं ना बारीक बारीक अशा कट करू. हे बारीक असे कट कर. चेचायची नाही ती. ह्याच्यावर कर मला दे करून. फक्त अशी बारीक 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 हां अशी रेंज बघ कसं कापलंय सगळं. आता ते मी कढई ठेवले. थोडंसं तेल टाकते कढईमध्ये. दोन ते पास्ता आपला शिजतो. ह्याच्यात मी तेल आणि हे टाकलंय मीठ. त्याच्यात मी तेल टाकते. थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही. झाली लसूण काप लवकर. एवढी नाही ग, जरा बारीक काप. ठीक आहे. बारीक काप. तिला आपली चेचायची नाही, बारीक कापून टाकायची तिला. बस दे लसूण टाकायची. मी टाकते. तिला सगळं मी करते. करायला होईल तेव्हा मग करणार नाही. मस्त असा लसूण हे झालं आपलं कांदा. असं साधं बनवते मी. ते उबललं. थांब घरी यायची. तेल आहे ग तिथे. तू काय टाकते बाजूला हो. खूपच पकड. कांदा तो एक शिजतं ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला. याची शिकते. थोडासा कांदा हे झाला. थोडंसं करायचं, करपवायचं नाही. करपवायचं नाही. हां आता इकडे आपला उबलतोय हे आणि इकडे आई ते करते. टोमॅटो थोडंच असं आणि शिमला मिरची. त्यामुळे जास्त शिजायला नाही घ्यायचं आहे. आता थोडं मीठ. थोडंसं मीठ. पण याच्यात पण मीठ टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण. बिर्याणीचा हा खेळ आहे. करू दे. आई इकडे हात धुते आणि इकडे आपण एक मिक्स होत. आता इकडे गाळून घेणार आहे ह्याला. हे बघा ते बघ किती जाडे मोठे. अरे ह्याच्यामध्येच घाल ना. खाली टाकेल लागेल. थोडंसं मला पाणी लागलं तर हेच पाणी घालायचं. कुठे टाकायचं हे? आपल्याला थोडं पाणी लागलं ना शिंपडायला तर हे पाणी नीट धर ना मोबाईल. हे बघा हे पाणी ठेवायचं जरासं. हे बघा असे मस्त हे झालेले आहेत आपले. बघा इकडे आणि हे पास्ता बघा मोठे भॅस झालेत. आणि इकडे आपल्या कांदा. बघा मी एकदा टेस्ट करून बघते. गरम आहे तुझा टेस्ट राहू दे. मला खायला पण थोडी चटणी टोमॅटो सॉस. इकडे टोमॅटो सॉस पाहिजे. नको ना, फक्त शेजवान चटणी दे. मोबाईल तू मोबाईल पकडत नाही बरोबर. तर हे कांदा आपल्याला आलेला आहे. शेजवान चटणी आण. तर फक्त याच्यात मी शेजवान चटणी काय टाकतात पण माझ्याकडे काहीच नाही. थोडीशी शेजवान चटणी टाकते. सॉस पण पाहिजे होता टोमॅटो सॉस. आता हे ना गाळलेलं पाणी ठेवलं लागलं तर आपलं हेच पाणी घालायचं. ओपन कर. शेजवान चटणी पण जास्त नाही टाकायची. एक चमचा बस. ना तिखट होतो तो. तर ते आपल्याला छानपैकी चिली सॉस हे ते टाकतात पण बाहेर नाही ते. आणि पास्ता होते चाळणीतलंच होतं. नरम झालाय. हे बघा मस्त असा पास्ता आता झालेला. नको ब्लॅक वगैरे. चल बस झालं. टोमॅटो सॉस नाही का ग? पाऊसमध्ये होता बघ. सॉस असेल ना थोडं छान लागतं.
होता मग थोडासा. आता मी हा टोमॅटो सॉस टाकते. आणि त्याच्यावर पाय उचल, घाण पाडलेच खाली. हा टोमॅटो सॉस आणि ब्लॅक चिली सॉस. त्याच्यातनं संपलं हे. त्यांनी नाही पायचा ब्लॅक कपडा घेऊन ये. तिने खाली पाडलं सगळं. ते अजिबात ऐकत नाही ती. ओला ओला कर. पुढे पुढे मी करते. तर मस्त आपला असा झालेला आहे. रियांशीचा पास्ता तयार आहे. बघा छान असा पास्ता तयार झालेला आहे. चला रियांशी बाय बाय कर. चल बाय. बाय. आता तिला पास्ता खायचा आहे. चला बाय बाय.